नमस्कार मित्रांनो, तुम्ही असे बऱ्याचदा ऐकले असेल की ती जागा शापित किंवा भुताटकीची आहे. आपली आजची कथा ही अशाच एका शापित व भुताळलेल्या रेल्वे स्टेशनची आहे. ह्या अशा विचित्र घडणाऱ्या घटनांवरती भलेही काही लोक विश्वास ठेवतात किंवा काही काल्पनिक म्हणून दुर्लक्ष करतात, पण आजची कथा आपणास अशी सांगू इच्छितो की ती फक्त तिथल्या लोकांनीच नाही तर तिथल्या शासन आणि प्रशासनाने सुद्धा मान्य केले आणि ह्याच कारणामुळे ते रेल्वे स्टेशन तब्बल 40 ते 42 वर्षे बंद केले गेले. तुम्ही काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा तो रेल्वे मार्ग बंद झाले असल्याने रेल्वे स्टेशन बंद झाल्याचे नक्कीच ऐकले असेल, परंतु कदाचित हे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन असावे की जे फक्त एका हाडळीच्या आत्म्यामुळे बंद केले होते. हे रेल्वे स्टेशन आहे पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यामधील, ज्याचं नाव आहे बेगुनकुदार रेल्वे स्टेशन. हे रेल्वे स्टेशन सुमारे 1960 बनवण्यात आले. रेल्वे स्टेशन बनवल्यानंतर 5 ते 6 वर्ष व्यवस्थित चालले. काही काळानंतर त्या रेल्वे स्टेशनवरती एका नवीन स्टेशन मास्टरची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीचे 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित चाललेले, परंतु त्यानंतर एके दिवशी त्या स्टेशन मास्टरला मध्यरात्रीच्या सुमारास एक स्त्री आढळली. तिने सफेद रंगाची साडी घातलेली होती. तिच्याकडे बघून त्या स्टेशन मास्टरला काही विचित्रच वाटले, कारण की ती स्त्री इतक्या मध्यरात्री एकटाच होती. ना तिच्यासोबत कोणी जोडीला प्रवासाला होते, ना तिच्याकडे कुठल्याही प्रकारचे काही सामान होते. त्यावेळेस सुमारे 1 वाजली होती. त्यानंतर मेल ट्रेन असल्यामुळे ट्रेन उशिरा येणार होती. सुमारे अर्धा तास गेल्यानंतर 1:30 वाजता ट्रेन आली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ती बाई त्या ट्रेनमध्ये चढलीच नाही आणि 5 मिनटं स्टॉप घेतल्यानंतर ती ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि जशी ट्रेन पुढे निघाली तशी ती बाई त्या ट्रेनच्या मागे धावत गेली. हे दृश्य पाहून त्या स्टेशन मास्टरला काही विचित्रच वाटले. ट्रेन आता संपूर्ण प्लॅटफॉर्म सोडून निघून गेली, परंतु ती बाई त्या प्लॅटफॉर्मवरतीच उभी होती. स्टेशन मास्टरला हे काय चालू आहे हे काही कळलेच नाही. त्याने असा विचार केला की आपण त्या बाईला जाऊन विचारावे की नेमकी भानगड काय आहे. स्टेशन मास्टरने आपल्या कॅबिनचा दरवाजा उघडून जसे प्लॅटफॉर्मवरती चालण्यास सुरुवात केली तसेच ती बाई अंधारामध्ये कुठं गायब झाली. त्यानंतर स्टेशन मास्टरही येऊन आपल्या कॅबिनमध्ये आपली ड्युटीज करू लागला व कामाच्या गडबडीत त्याने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु हीच घटना आता त्या स्टेशन मास्टरसोबत वारंवार होत असे. रोज रात्री ती बाई प्लॅटफॉर्मवरती त्याला दिसत असे आणि त्या ट्रेन मागे धावत असे. कधी त्याच्याकडे एकटक मात्र बघत असे आणि जसा तो तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करे तशी ती एका अंधारामध्ये गायब होत असे. ह्या अशा घटना स्टेशन मास्टरसोबत रोज घडू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या कर्मचाऱ्यांना सांगितले, परंतु कर्मचाऱ्याने याच्यावरती खास लक्ष दिले नाही. बघता बघता असेच काही दिवस निघून गेले. तरी देखील स्टेशन मास्टर वारंवार ह्या तक्रारी त्यांच्या सहकाऱ्यांना करत असत. त्यावर त्या स्टेशन मास्टरच्या सहकाऱ्यांनी त्याला एक सांगितले की तुम्हाला कामाच्या तणावामुळे थकवा आलेला असेल आणि त्याचमुळे तुम्हाला असे भास वारंवार होत आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आणि 7-8 दिवसांची रजा घेऊन आराम करा. त्या स्टेशन मास्टरलाही त्याच्या सहकाऱ्यांचे हे बोलणे जरासे पटले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्याने 7 ते 8 दिवसांची रजा टाकली. त्याच्यानंतर तो त्याच्या गावी आराम करण्यासाठी निघून गेला. परंतु रजेचा कालावधी संपून गेल्यावरही स्टेशन मास्टरचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा त्याच्याकडूनही काही तसली खबर नाही मिळाली. त्याच्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या गावाला जाण्याचे ठरवले आणि गावाला गेल्यानंतर त्याच्या रूममध्ये बघितले तर सर्वांना धक्काच बसला. त्या स्टेशन मास्टर मृत्यू पावलेला अवस्थेत त्याच्या पलंगावरतीच पडून बसलेला. 7-8 दिवस झालेले होते. त्याच्यामुळे त्या शवाकडे बघून सहज कळत होते की याचा मृत्यू अगोदरच झालेला होता. हे सगळं घडल्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांना तो जे सांगत होता त्या गोष्टींवरती विश्वास बसायला लागला.
आणि त्यांना हेही कळून चुकले की तो ज्या बाईविषयी आम्हाला सांगत होता त्या बाईनेच त्याचा घरी आल्यानंतर जीव घेतला असावा. दिवसांमागे दिवस निघून जात होते आणि आता त्या स्टेशनवरची स्त्री इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिसायला लागली होती. कधी चालत्या ट्रेनच्या मागे पळताना, तर कधी प्लॅटफॉर्मवरती चालताना, तर कधी ट्रेनच्या ट्रॅकवरती एका बाजूने उभी चालत जाताना. ह्या अशा घटनांमुळे आता तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या स्त्रीविषयी भीती वाटू लागली आणि कोणालाही तिचे काम करण्याची जरासुद्धा इच्छा नव्हती. तेथील कर्मचारी एक एक करून दुसरीकडे पोस्टिंग करून घेऊ लागले. परंतु जिथे एकीकडे नवीन पोस्टिंग करत होते तिथे कोणीही त्या पदावरती काम करायला तयार नव्हते. ह्या असल्या भुताटकीच्या प्रकारामुळे तेथील स्थानिक लोकांमध्ये हे भीतीचे वातावरण पसरले असे आणि ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासीसुद्धा ते स्टेशन येण्याच्या अगोदरच आपल्या ट्रेनची खिडकी आणि दरवाजे बंद करत असे. कारण आता त्यांनाही विश्वास बसला होता की ह्या स्टेशनवरती एका स्त्रीची आत्मा ट्रेनच्या मागोमाग धावते आणि ज्या कोणाला स्त्री दिसते त्याचे जीवन अगदी काही काळानंतरच समाप्त होते. या भुताटकीच्या प्रकारामुळे ट्रेन चालवणारा लोको पायलटसुद्धा ते स्टेशन येण्या अगोदरच ट्रेनचा स्पीड वाढवत असे. हे सगळे प्रकरण पुढे जाऊन इतके वाढले की त्या स्टेशनवरती काम करण्यासाठी एकही कर्मचारी शिल्लक नव्हता. स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे मान्य होते, परंतु त्या स्टेशनवरती काम करण्यासाठी कोणालाही मान्य नव्हते. असे म्हणतात की हे रेल्वे स्टेशन बनण्या अगोदर त्या जागी कुठल्याही प्रकारचे रेल्वे स्टेशन नव्हते आणि ट्रेनही थांबत नव्हती. त्यामुळे जवळपासच्या गावकऱ्यांना दुसऱ्या स्टेशनवरती जावे लागत. ते तिथून जवळपास 22 किलोमीटर अंतरावरती होते. त्यामुळे तेथील स्थानिकीय लोक ट्रेनची स्पीड कमी असतानाच चालत्या ट्रेनमध्ये चढत असत. असेच एकदा एक स्त्री त्या चालत्या ट्रेनमध्ये घाईघाई चढताना तिचा पाय घसरून ती रेल्वे ट्रॅकवरती पडली. रेल्वे गाडीने तिच्या शरीराचे 2 तुकडे केले आणि अशा प्रकारे त्या स्त्रीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्या स्त्रीचा हा मृत्यू नैसर्गिक नसून ती स्त्री अकाल मृत्यूमध्ये मरण पावली. त्यामुळे त्या स्त्रीचा आत्मा आजही तेथील स्थानिकीय लोकांना आणि तेथील प्रवाशांना त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती पळताना आणि त्या ट्रेनच्या मागे पळताना दिसतो. पुढे जाऊन त्या रेल्वे स्टेशनवरती एकही कर्मचारी काम करण्यासाठी शिल्लक नसल्यामुळे रेल्वे ऑफिसर्सने एक स्पेशल परमिशन घेऊन ते रेल्वे स्टेशन कायमचं बंद करून टाकलं. तब्बल 42 वर्ष त्या स्टेशनवरती एकही ट्रेन थांबली नाही. ह्या घटनेने तेथील स्थानिकीय लोकांना इतकं घाबरवून टाकलं की लोक तिथं दिवसाही जायचे घाबरायचे. शेवटी 2009मध्ये नवीन रेल्वे मिनिस्टर ममता बॅनर्जीने हे रेल्वे स्टेशन पुन्हा सुरू केले. जरी हे स्टेशन पुन्हा वापरात आणले आहे तरीसुद्धा तेथील प्रवासी मात्र येथे दुपारचीच प्रवास करतात आणि रात्रीच्या वेळेस ह्या स्टेशनवरती पूर्णतः काळोख असतो. तेथील लोक आजही मानतात की त्या रेल्वे स्टेशनवरती त्या स्त्रीचा आत्मा आजही दुसऱ्या शिकारीच्या तलाशीमध्ये भटकत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.